हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण एक छान असं खूप इफेक्टिव्ह आणि गुणकारी असं हेअर टोनर पाहणार आहोत, ज्याच्या 1-2 वापरातच तुमची केस गळती आहे ती कंप्लीट बंद होणार आहे. खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे. चला तर उपायाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला तर मी इथं एका बाउलमध्ये 1 चमचा तांदूळ आणि 1 चमचा मेथ्या घातलेल्या होत्या. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्यानं आधी धुवून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर हे वॉश केलेलं पाणी आहे ते ओतून मी त्यात थोडं स्वच्छ पाणी ॲड करून हे मी 1 ते 2 तासांसाठी हे भिजवत ठेवलेलं होतं. तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता. तर मी हे 2 तास ठेवलेलं होतं पाणी. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं आता आपल्याला या टोनरसाठी हे भिजवलेलं पाणी जे आहे ते लागणार आहे. हे तुम्ही जे मेथ्या आणि तांदूळ राहिलेले आहेत ते तुम्ही फेकून न देता ते देखील तुम्ही केसांना लावू शकता तुमच्या स्काल्पला. तर आता हे जे पाणी आहे तांदूळ आणि मेथ्याचं ते आता आपल्याला या टोनर बनवण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर मी इथं एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे आणि त्यात मी एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आता मी आलं जे आहे हे किसून घेणार आहे, कारण की आपल्याला दुसरा जो इन्ग्रेडियंट लागणार आहे तो आहे आल्याचा ज्यूस. आल्याचा ज्यूस केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. केस वाढीसाठी, तसेच केस गळती कंप्लीट बंद करण्यासाठी. तसेच आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी हे प्रॉपर्टीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची वाढ जी आहे ती फास्ट होते आल्यामुळे. तसेच आपला जो टाळूचा म्हणजे स्काल्पचा जो रक्तसंचार आहे तो देखील आल्यामुळे सुधारतो. आल्याचा रस आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तसेच आले हे नैसर्गिकरित्या कंडिशनिंगचं सुद्धा काम करते. त्यामुळे केस जे आहेत आपले ते मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. तर तुम्ही आल्याचं तेल देखील केसांना लावू शकता. तेल देखील अवेलेबल आहे आल्याचं. तर आता हे आलं जे मी किसून घेतलेलं आहे ते मी एका गाळणीच्या साहाय्याने त्यातील रस जो आहे तो काढून घेत आहे. तर खूप इफेक्टिव्ह आणि खूप असरदार असा हा उपाय आहे. तुमची देखील खूप जास्त प्रमाणात केस गळती होत असेल तर नक्की ट्राय करून पहा. आणि आता वातावरण देखील खूप खराब आहे. तर तुम्हाला माहीतच असेल, थंडीत पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा होतो आणि केस गळतीचं प्रमाण देखील थंडीमध्ये जास्त असतं. तर हा उपाय तुम्हाला देखील खूप जास्त प्रमाणात केस गळती असेल तर नक्की ट्राय करून पहा. याच्या 1 ते 2 वापरातच तुम्हाला तुमची केस गळती आहे ती खूप कमी झालेली तुम्हाला दिसेल. तर खूप छान असा हा उपाय आहे. आणि आपल्या असे छान छान छोटे छोटे घरगुती उपाय पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आपल्या. तर तुम्ही बघू शकता आपल्याला त्या छोट्याशा आल्याचा एवढा रस भेटलेला आहे. तर आता हे जे तांदूळ आणि मेथ्यांचं पाणी होतं त्यामध्ये मी आल्याचा जो रस आहे तो ॲड केलेला आहे. खूप जास्त इफेक्टिव्ह किंवा खूप जास्त पॉवरफुल असं हे टोनर आहे. तर आता त्याच्यामध्ये मी एक विटॅमिन ईची कॅप्सूल घालणार आहे. विटॅमिन ई देखील केस वाढीसाठी, केस गळतीसाठी खूप उपयोगी पडते. तसेच केस चमकदार होण्यासाठी देखील विटॅमिन ई जास्त प्रमाणात फायदा देते. तर आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता लास्टला मी ह्याच्यात घालणार आहे ते म्हणजे हे इसेन्शियल ऑइल आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, घातलं तरी हे केसांच्या वाढीसाठी खूप जास्त हे पण फायदा देते. तर जर तुमच्याकडे हे अवेलेबल असेल तर याचे आपल्याला एक 8 ते 9च ड्रॉप त्यात घालायचे आहे. इसेन्शियल ऑइल जे असतं ते खूप जास्त हार्ड असतं, त्यामुळे त्याचा जास्त यूज नाही करायचा. 8 ते 10च थेंब मी यात यूज केलेले आहेत. आणि याचा स्मेल देखील खूप हार्ड असतो. तर हे लहान बाळांपासून किंवा प्रेग्नेंट लेडीज असतात त्यांच्यापासून हे लांबच ठेवा. तुम्ही हे नका वापरू, हे अवॉइड करा.
तर अशा पद्धतीनं हे खूप पॉवरफुल असं टोनर तयार झालेलं आहे. तर आता मी इथे एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे. ही स्प्रे बॉटल तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल किंवा ऑफलाईन देखील भेटेल. तर ही मी ऑनलाईन मागवलेली आहे. आता मी याच्यामध्ये हे जे टोनर मी बनवलेलं आहे ते स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. खूप जास्त आणि खूप इफेक्टिव्ह असं हे टोनर जे आहे केस गळतीसाठी आपण बनवलेलं आहे. तर तुम्ही ट्राय करून पहा. 1-2 वापरातच तुमची केस गळती आहे ती बऱ्यापैकी म्हणजे कमी झालेली तुम्हाला दिसेल. तुमचे जर 10-15 केस जर गळत असतील तर तुम्हाला याच्या 2 वापरात तुमचे एक 3-4च केस गळतील असे दिसेल तुम्हाला. तर तुम्ही करून पहा. तर आता हे यूज कसं करायचं आहे, तर ज्या दिवशी तुम्ही केस धुणार आहात, हेअर वॉश करणार आहात, त्याच्या 1 ते 2 तास आधी तुम्हाला हे व्यवस्थित स्काल्पला टाळूला लावून घ्यायचं आहे आणि छान असं मसाज करून हे 1-2 तास तसंच ठेवून द्या. नंतर केस धुवून घ्या. तर नक्की करून पहा. थँक्यू.